हॅलो एव्हरीवन. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हा टॉपिक ग्रामर असो किंवा भाषा असो दोन्हीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे आणि महत्त्वाचं आहे. याच्यामागे कारण जर आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह हे जर व्यवस्थित कळलं नाही तर बोलताना अनेक चुका होण्याची शक्यता असते आणि कॉन्फिडन्स लूज पडतो. पण तो अतिशय सोपा आहे. अगदी लक्षात जर घेतला तर काही फरक पडत नाही. आपण एक वाक्य घेऊया की आई बाळाला बिस्किट्स देते. आता आई कोणाला बिस्किट देते? बाळाला. बाळ हे एकवचन आहे आणि बिस्किट्स हे अनेकवचन आहे. म्हणजे कोणाला आणि काय? कोणालाचं उत्तर अनेकवचनमध्ये येतं, कायचं उत्तर एकवचनमध्ये येतं. आता बघा इथे आपण पहिल्या वाक्यात घेतलं आहे मदर गिव्स बिस्किट्स टू बेबी. मदर गिव्स बेबी बिस्किट्स. फक्त इथे टूचा फरक पडला आहे. बोलताना टू आला नाही याला फरक नाही पडत, पण शाळेतल्या मुलांना हा टू किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे अतिशय महत्त्वाचं असतो. कदाचित या टूमुळे मार्क जाण्याची शक्यता असते. आता हेच वाक्य आपण पॅसिव्हमध्ये घेऊया. आपण कायचं उत्तर घेतलं तर काय हे अनेकवचन आहे म्हणजे बिस्किट्स. बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. आणि कोणाला आईकडून बिस्किट दिल्या जातात किंवा आई कोणाला बिस्किट देते? बघा मराठीमध्ये काही फरक नाही पडत पण इंग्लिशमध्ये खूप फरक पडतो. बेबी इज गिवन बिस्किट्स बाय मदर. आता जर आपण अगदी बारकाईने पाहिलं तर ह्या चारही ओळीचं एकच वाक्य आहे, आई बाळाला बिस्किट देते. फक्त ही रचना लक्षात आली पाहिजे. असं कधी होत नाही की याचे मराठीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करा. विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करावं लागते ग्रामरमध्ये. बाकी बोलताना तुम्ही चारपैकी कोणतंही घ्याल, पण माझ्या दृष्टीने जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा ॲक्टिव्हकडे जर जास्त फोकस केला तर सोपं जातं. पण हे प्रत्येकांवर अवलंबून आहे. तुम्ही कोणतंही चार वाक्यापैकी एक घेतलं, कारण हे सिम्पल प्रेझेंटमध्ये एकच वाक्य चार पद्धतीने आपण कसं लिहू शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्हमध्ये खूप फरक नाही पडत, पण पॅसिव्हमध्ये बघा अनेक वचन असेल तर हा आर आणि एक वचन असेल तर इज, पण दोन्हीमध्ये किंचितही फरक नाही. आता आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये थोडासा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. बेबी इज गिवन बिस्किट्स बाय मदर. बिस्किट्स आर बीइंग गिवन टू बेबी बाय मदर. बेबी इज बीइंग गिवन बिस्किट्स बाय मदर. Biscuits have been given baby by mother. Baby has been given biscuits by mother. या तीनही सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये केलं आहे. फक्त आपल्याला ऑब्जेक्टकडे लक्ष दिलं तर आपली वाक्य चुकत नाही. या दोनही वाक्यांचा एकच अर्थ आहे. आता ही वाक्यरचना आपल्याला समजल्यानंतर आपण टाईप 1 टाईप 2मध्ये नेहमी गोंधळ असतो. तर व्हॉट आणि हू म्हणजे आपण ॲक्टिव्हमध्ये जर शोधलं की आईने कोणाला बिस्किट दिले, हुम, आणि काय दिलं तर व्हॉट. व्हॉट आणि हुम पॅसिव्हमध्ये नेहमी टाईप 2मध्ये जातात. म्हणजे फक्त जसं बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर, फक्त तिथे काय येतं बिस्किट्स काढायचं आहे. बिस्किट्स व्हॉट आर गिवन टू बेबी बाय मदर. म्हणजे आता हे एकच वाक्य आहे, पण जेव्हा आपण 8 वाक्य तयार करतो तेव्हा अडचणी येतात. म्हणून याच्याकडे बारकाईने बघायचं. हा तर सिम्पल प्रेझेंटच आहे फक्त. आणि होम त्यानंतर आपल्याला अडचण येते ती हाऊ मेनी बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. बघा आता आपण हाऊ मेनी घेतलं आहे, त्याला लागूनच बिस्किट्स घेतलं आहे. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे या वाक्यामधला आपला, या वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो आहे. हाऊ मेनीसोबत ऑब्जेक्ट आला त्याच वाक्यातला तर आपण
जसेच्या तसंच अफर्मेटिव्हचं वाक्य घेतो. बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. फक्त काय घेतलं? हाऊ मेनी. बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. हाऊ मेनी काढलं, विच घेतलं, सेम. विच बिस्किट्स. इथे आपल्याला अनेक वचनमध्येच काढावं लागेल कारण आपलं व्हॉटचं उत्तरच अनेक वचनमध्ये आहे. विच बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. एक असतं तर काय आलं असतं? विच बिस्किट इज गिवन. पण आपल्याला तो विचार करायचा नाही आहे. आपलं बिस्किट्स हे अनेक वचनमध्ये आहे. हुज बिस्किट्स. बघा, बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. 1, 2, 3. हाऊ मेनी, विच आणि हुज यासोबत असलेला ऑब्जेक्ट म्हणून अफर्मेटिव्हचंच वाक्य आलं इथे. आता बघा, इथे आपण हाऊ मेनी नाही कारण आपला बेबी एकच आहे. आई कोणाला बिस्किट देते? बाळाला. मग आपण हाऊ मेनी घेऊ शकत नाही कारण हाऊ मेनीसोबत आपलं ह्या वाक्याशी निगडीत असलेलेच आपल्याला वाक्य करायचे आहे. तर विच बेबी म्हणजे आपण याचा एक घेतला ऑब्जेक्ट आणि कोणाला? विच बेबी कोणत्या बाळाला? इज गिवन बिस्किट्स. बघा, बेबी इज गिवन बिस्किट्स बाय मदर. बेबी इज गिवन बिस्किट्स बाय मदर. हुज बेबी इज गिवन बिस्किट्स बाय मदर. हा पण म्हणजे एकूण बघा, बाळाला कोणते बिस्किट्स बाळाला आई देते. सिम्पल प्रेझेंट. विच बिस्किट्स आर गिवन टू बेबी बाय मदर. आपण विचसोबत बिस्किट्स घेतला तर स्ट्रक्चर बदलतं आणि विचसोबत बेबी घेतलं म्हणजे कोणताही एक आपण ऑब्जेक्ट त्याला लागून घेतला. विच हुज आणि हाऊ मेनी. हाऊ मेनीला आपल्याला नेहमी हा जो नाऊन असतो म्हणजे आपला ऑब्जेक्ट तो प्लुरल पाहिजे म्हणून आपण इथे हाऊ मेनीचं नाही केलं. तर ही बघा एक सेम आहेत. विचमध्ये तुम्ही बेबीने सुरुवात करा किंवा हुजसोबत बेबीने करा. हाऊ मेनी आणि दोन्हीही जर आपण घेतले असते की आई बाळांना बिस्किट्स देते तर मग हाऊ मेनी बिस्किट्स आर गिवन टू बेबीज बाय मदर. आता इथे त्याचा विचार नाही करू, गोंधळ होईल. आता बघा, आपण हाऊ मेनी तर घेतलं आहे. हाऊ मेनी टाईम्स. आता हाऊ मेनीसोबत आपण या वाक्यातला ऑब्जेक्ट नाही घेतला, लगेच टाईप 1 झाला. हाऊ मेनी टाईम्स आर बिस्किट्स गिवन टू बेबी बाय मदर. टाईप 1मध्ये गेला. इथे बघा, इथून सुरुवात झाली ती इंट्रागेटिव्ह. आर बिस्किट्स गिवन टू बेबी बाय मदर. हाऊ मेनी टाईम्स इज बेबी गिवन बिस्किट्स बाय मदर. इथे पण बघा, जर तुम्ही कोणतंही घेतलं पण मग तुम्ही ऑब्जेक्ट कोणता घेताय लागून? पहिला ऑब्जेक्ट कोणता घेतला तर आपण बिस्किट घेतला, दुसरा कोणता घेतला? बेबी. दोन्हीचा अर्थ एकच आहे पण रचना टोटली चेंज होते. म्हणून इथे बारीक लक्ष देऊन आपल्याला ही वाक्य करायची असते. हा व्हिडिओ स्वतः तयार करा, 10 वेळा 20 वेळा नीट ऐका, तेव्हा तुमचे टाईप 1 टाईप 2च्या सगळ्या कन्सेप्ट WHच्या क्लिअर होतील आणि पूर्ण पॅसिव्ह तुम्हाला लक्षात येऊन जाईल. थँक्यू.